आज आपण पाहणार आहे मोजमाप. मोजमाप करताना आपण दूध विकत घेतो, तेल विकत घेतो, आहे की नाही. तर त्यावेळेस आपल्याला लिटर मध्ये विकत घ्यावं लागतं. 1 लिटर दूध, 2 लिटर दूध, किलो आणि लिटर हे वेगवेगळे परिमाण आहेत. वेगवेगळे परिमाण आहेत. आता बघा, हे आहे 1000 मिली. 1000 मिली म्हणजे 1 लिटर. 1000 मिली म्हणजे काय? 1 लिटर. मग मला सांगा अर्धा लिटरचा किती होईल? अर्धा लिटर म्हणजे किती होईल बरं? 1000 म्हणजे 1 लिटर. तर अर्धा लिटर म्हणजे किती होईल रे? किती मिली होईल? अर्धा लिटर. हे 1000 आहे ना, तर अर्धा लिटर म्हणजे किती होईल बरं? मग 500. व्हेरी गुड. काय होईल? 500. शरदने व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. 500 मिलीमीटर म्हणजे अर्धा लिटर. बरोबर आहे. आता समजा मला 1.5 लिटर घ्यायचंय पाणी. आता हे पाणी आहे पण आपण समजा दूध आहे, तर आपल्याला 1.5 लिटर घ्यायचं. तर मला काय करावं लागेल? 1 लिटर हे पण हे घ्यावं लागेल, है ना. हे किती घ्यावं लागेल? 1 लिटर. आणि हे किती घ्यावं लागेल? अर्धा लिटर. म्हणजे हे होईल 1.5 लिटर. किती होईल? 1.5 लिटर. आलं लक्षात? हे काय होईल? 1.5 लिटर. 1.5 लिटर. पण समजा आता तुम्ही अर्धा लिटरच माप आहे तुमच्याकडे, 1 लिटरचं नाही आहे, आणि तुम्हाला द्यायचं आहे 2 लिटर दूध द्यायचं आहे. 2 लिटर किंवा हे तुमच्याकडे अर्धा लिटरच माप आहे आणि तुम्हाला 2 लिटर दूध द्यायचं आहे. तर किती माप द्यावं लागतील? हे अर्धा लिटरच आहे. 1 लिटर साठी किती द्यावं लागतील? 1 लिटर साठी किती माप द्यावं लागतील? हे कोण सांगतं? अश्विनी. 5. हे 1 लिटरचं अर्धा लिटरचं माप आहे आणि आपल्याला 1 लिटर द्यायचं आहे. तर हे किती माप टाकावं लागतील आपल्याला? 500. हे 500 म्हणजे काय? अर्धा लिटर. 500 म्हणजे काय? अर्धा. पण मला 1 लिटर द्यायचे, तर हे किती माप टाकावं लागतील? 2. व्हेरी गुड. मोहिनीसाठी टाळ्या वाजवा सगळे. अर्धा आणि अर्धा किती होती? पूर्ण. अर्धा आणि अर्धा किती होते? पूर्ण होते. म्हणजे मला जर माझ्याजवळ अर्धाच लिटरचं माप आहे आणि 1 लिटर दूध द्यायचं आहे समोरच्याला मला, तर हे किती माप द्यावं लागतील? 2. किती माप द्यावं लागतील? 2. माझ्याजवळ 1 लिटर असत, मी एकच लिटर देईन, एक माप भरून, आहे की नाही. म्हणजे 1 लिटर दूध, पण माझ्याजवळ अर्धा लिटरचं नेलं मी आणि मला द्यायचं आहे 1 लिटर, तर मला 2 द्यावं लागतील. 2 माप हे द्यावे लागतील. मग मला जर 2 लिटर दूध द्यायचंय, तर मग किती माप द्यावं लागतील? हे 4. शरदसाठी टाळ्या वाजवा. 4 माप दिले तर 2 लिटर दूध होईल, आहे की नाही. बरोबर आहे की नाही. ओके. आता बघा, हे 1 लिटरचं आहे. हे बघा इथं लिहिलेलं आहे 1000 ml म्हणजे 1 लिटर. बरोबर. 500 ml, 1000 चे अर्धे किती होतात? 500 होतात. म्हणजे 500 ml म्हणजे अर्धा लिटर. बरोबर आहे का. परंतु याच्यामध्ये आणखी काही माप असतात. हे पाहिजे 200 ml चं माप आहे, 200 मिलीलिटर. 200 मिलीलिटरचे जर 5 माप टाकले आपण, तर 1000 लिटर होते. 200 अधिक 200 अधिक 200 अधिक 200 अधिक 200, 200 200 400, 400 200 600, 600 200 800, 800 200 1000, 1000 म्हणजे 1000. म्हणजे हे जर 5 माप टाकले तर 1 लिटर होईल. मग आपण मोजून पाहू हे 5 माप बसतात का याच्यात. मोजून पाहू 5 माप बसतात का. हे पहा, 1 मोजा, 5 बरोबर बसले. म्हणजे हे 5 माप जर टाकले तर 1 लिटर बरोबर होते. बघा पूर्ण भरलं बघा, आहे ना. म्हणजे हे 200 ml चे याच्यात 5 माप बसतात. 200 ml चे याच्यात 5 माप म्हणजे 1000. 200 ml गुणिले 5 केलं, 5 माप, तर 1000 उत्तर येते. म्हणजे याचे 5 माप आपल्याला टाकावे लागतील. समजा चुकून आपण एखाद्या वेळेस मापच विसरलो आणि हे छोटंच घेऊन गेलो घाई दूध विकायला, आहे की नाही. तर एखाद्या वेळेस होते का नाही चूक, तर मग हे 5 माप टाकले तर 1 लिटर होते. मग आता फक्त 200 ml चं माप नाही आहे, याच्यामध्ये आणखी 100 ml चं पण माप आहे. हे बघा 100 ml म्हणजे याच्यापेक्षा पण हे छोटं आहे, हे याच्यापेक्षा अर्धा आहे. बरोबर आहे का. हे 200 ml आहे, हे 100 ml आहे.
हे किती माप बसतील मग याच्यात? 10. 10. व्हेरी गुड. तुम्ही साठी टाळ्या वाजवा. हे 10 माप बसतील. हे पहा 200 ml चे 5 बसले होते, तर हे त्याच्यापेक्षा अर्ध आहे. हे 100 ml आहे, म्हणजे हे 10 बसतील. म्हणजे 100 गुणिले जर 10 केले तर 1000 उत्तर येते. 100 गुणिले 10 म्हणजे काय? 1000. म्हणजे 100 ml चे जर 10 माप टाकले तर 1000 ml होते, म्हणजे 1 लिटर होते. हे 10 माप टाकले तर 1 लिटर. 200 चे 5 टाकले तर 1 लिटर. आता आणखी एक माप आहे 50 ml, म्हणजे हे 100 चे बी अर्ध आहे. नाही नाही 20. वा वा, व्हेरी गुड. हिच्यासाठी टाळ्या वाजवा. प्रांजलसाठी टाळ्या वाजवा. हे माप किती बसतील? 20. याला म्हणतात 50 ml. आणि याला आणखी एक नाव 50 ग्रॅम 50 ml छटाक भर म्हणतात त्याला. छटाक भर. एक छटाक म्हणजे एक छटाकचे समजा 20 माप टाकले तर हे होईल की नाही? बरोबर 1000 होईल. हे जर तुम्ही मोजून याच्यात 20 टाकले असे माप तर हे भरते. नाही 2 असे 20 टाकले, असे 20 टाकले पूर्ण हे माप भरून जाईल. आपण 200 न पाहिलं 5 टाकले होते, यानं आपण टाकून पाहिलं तर 10 बसतील आणि 50 ग्रॅम न 20 बसतील. समजलं का मोजमाप कसं असते? टाकून पहा सर. झालं का? टाकून पहा ना. याला 20 टाकायचे का? हा टाकून पहा. पाहिजे 20. मोजा मग. हा 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 उद्या ना 13 14 15 14 झाले आता. बरोबर आहे का? 20. बघा बरोबर भरलं हे आहे ना? हे 20 माप नाही, बरोबर 20 बसतात. असं होतच नाही, बरोबर 20च माप बसतात. बरोबर 20 म्हणजे 20च बसतात त्याच्यात. हे झालं 1 लिटर आहे ना? याची किती बसतील? 10. याचे किती बसतील? 5. याचे किती बसतील? 200 चे 5. आणि याचे किती बसतील? 2. ओके.